नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीची तयारी करताना फक्त वाचणे पुरेसे नसते, तर त्या प्रश्नामागचे लॉजिक समजून घेणे महत्त्वाचे असते. आज आपण ठाणे शहर पोलीस भरती 2026च्या प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. 6 जणांच्या कुटुंबातील सदस्यांचे सरासरी वय 36 वर्ष आहे. सर्वात लहान सदस्याचे वय सर्वात मोठ्या सदस्याच्या वयाच्या 1/10 पट आहे. त्यांच्या वयामध्ये 45 वर्षाचे अंतर असल्यास कुटुंबातील इतर 3 सदस्यांचे एकूण वय किती? 6 जणांच्या कुटुंबातील सदस्यांचे सरासरी वय. टोटल व्यक्ती किती आहेत? 6. बरोबर. 6 व्यक्ती आहेत. लहान सदस्याचे वय किती आहे? 1/10 पट आहे मोठ्याच्या. म्हणजे मोठ्याचे वय जर x असेल तर लहानाचं वय किती असेल? लहानाचं वय असेल 1/10 पट, म्हणजे 1/10 पट एक्सच्या. बरोबर. त्यांच्या वयामध्ये 45 वर्षाचे अंतर आहे. म्हणजे आता मोठ्याचं वय आणि लहानाचं वय यामधील फरक किती आहे? 45 वर्ष. तिरकास गुणाकार करूया. 10x वजा x भागिले 10 बरोबर 45. आता हे 10 इकडे जाईल, 450. 10x वजा x 9x होईल. x येईल 50. म्हणजे मोठ्याचे वय किती आलं आता आपल्याला? 50 आलं. लहानाचं किती येणार? 1/10 50च्या, म्हणजे किती येणार? 5 वय लहानाचं येणार. बरोबर. आता आपल्याकडे दोघांचे वय आहेत. कुटुंबातील इतर 3 सदस्यांचे वय किती? आता कुटुंबातील इतर 3 सदस्याचं वय आपल्याला काढता येणार नाही, कारण प्रश्नामध्ये कसं हवं होतं? इतर 4 सदस्यांचे एकूण वय किती? 4 सदस्यांचे, कारण ह्या 2 व्यक्ती झालेल्या आहेत आणि सरासरी दिलेली आहे 6 जणांची. म्हणजे आता 6 गुणिले 36 किती येईल? 6 जणांचं वय किती येईल? 216. वयांची बेरीज किती असेल? 216. पण इथं 3 सदस्यांचं विचारले, त्यामुळे हे 255 वजा केले, 3 वजा 55 हे किती होईल? 161 येईल. 161 येईल. पण इथं काय पाहिजे होतं? 4 सदस्यांचे एकूण वय. त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे, किंवा इथं 4 असतं तर हे 161 हा पर्याय आला असता. प्रश्न चुकीचा असल्यामुळे या प्रश्नाचा मार्क सर्वांनाच मिळून जाईल. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 4 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 4 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत म्हणजे किती? आता मोठी संख्या कोणती आहे? 9. तर 4 अंकी संख्या कोणती असणार आहे? 9999. नैसर्गिक संख्येत 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्यात लहानात लहान 1 अंकी कोणती आहे? नैसर्गिक संख्या हवे, तर 1 ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती सर्वात लहान आहे. मिळवल्यास म्हणजे आता ॲडिशन करायचे. आता काय होईल? हे 10,000 उत्तर येईल. मिळवल्यास येणाऱ्या संख्येतील हजार व दशक स्थानी. आता हे एकक स्थान असतंय. एकक, दशक व शतक आणि हे असतंय हजार. आता काय सांगितलंय? हजार व दशक स्थानी असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीत किती फरक येईल? आता हजार स्थानी 0 आहे, त्यामुळे 0 असल्यामुळे याला कोणतंही स्थानिक किंमत नसणार आहे. त्यामुळे उत्तर आपलं काय असेल? आणि दशक स्थानी सुद्धा 0 आहे, त्यामुळे उत्तर आपलं असेल ए. पर्याय क्रमांक ए 0. कोणत्या 2 जोडमूळ संख्यांची बेरीज 144चं वर्गमूळ आहे? हा सेम प्रश्न आपण यूट्यूबला घेतलेला आहे. लॉंग व्हिडिओमध्ये पण हा प्रश्न झालेला आहे, तसेच शॉर्ट व्हिडिओमध्ये पण हा प्रश्न झालेला आहे. सेम संख्यासुद्धा बदललेल्या नाहीत. याचं उत्तर येतं आहे 5 आणि 7. आता का बघूया हे आपण. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या एक तर मूळ संख्या आणि त्यामधील फरक असेल. 2 कंडिशन आहे त्याच्या. एक तर मूळ संख्या असणार आहेत त्या दोन्ही संख्या आणि फरक असणार आहे 2चा, त्यामुळे जोड हा शब्द वापरलाय. तर आता ह्या 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे आणि ह्या 2 काय आहेत? मूळ संख्या आहेत. पण पुढे काय सांगितलं त्याने? 2 जोडमूळ संख्यांची बेरीज 144चे वर्गमूळ आहे. आता बेरीज किती येणार आहे? 7 अधिक 5. 7 अधिक 5 किती येईल? 12 येईल. आणि ते
कशाचं वर्गमूळ आहे 144चं वर्गमूळ काय आहे 12. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. 0.836 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन दशांश अपूर्णांकांच्या मध्ये येतो? आता इथे 0.836 म्हणजे आता 0.8 यामध्ये होणार नाही, कारण हे 0. याच्या पुढे हा नंबर येईल, पण 833 नंतर काय आहे 6 आहे, म्हणजे हा पुढे जाईल नंबर. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. आता 836 आणि 84 पेक्षा तो लहान आहे आणि 83 पेक्षा तो मोठा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एक गाडी 3 तासात 120 किलोमीटर अंतर पार करते, तर ती त्याच वेगाने 5.5 तासात किती अंतर जाईल? आता 5.5 तासात म्हणजे काय, तर 3 तासात 20 किलोमीटर जाणार आहे, बरोबर. 3 तासात 120, तर 5.5 तासात किती जाईल, म्हणजे 1 तासात काय करूया, 1 तासाचं कसं काढणार आपण, 120/3 40 किलोमीटर एका तासात जाते, तर ती 5 तासात किती जाणार आहे, मल्टिप्लाय करा, 5 × 20 म्हणजे 40 गुणिले 5.5 केल्यानंतर उत्तर काय येईल 220 किलोमीटर. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. मगन शेठने 30 रुपये दराने 18 खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी 560 रुपयास विकली, तर या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती? आता इथं पर्सेंटेजमध्ये विचारलंय का नाही ते पहिला पाहायचं. 30 रुपयाला 18 खेळणी म्हणजे 30 गुणिले 18 अशा प्रकारचा पर्सेंटेज नफा काढा असा आपण क्वेश्चन पाहिलेला आहे, पण हा सिम्पल क्वेश्चन आहे. आता ही खरेदी किंमत किती असणार आहे 540, 18×54 ही झाली खरेदी किंमत, आणि विकले कितीला 560 रुपयाला विक्री किंमत. मग विक्री किंमत वजा खरेदी किंमत किती येणार आहे 20 रुपयाचा नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एका रकमेची दर साल दर शेकडा 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,755 रुपये रास होते, तर ती रक्कम काढा. क्रमांक 46 दशांश/12 दराने काही मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज. आता सरळ व्याज किती दिलेलं आहे, इथं सरळ व्याज दिलेलं आहे, मुद्दल किती विचारले, रेट दिलेला आहे 12 आणि 3 वर्षाचे म्हणजे एन दिलेला आहे 3. फॉर्म्युला आहे आपल्याकडे सरळ व्याजाचा PNR/100, म्हणजे मुद्दल गुणुले मुदत गुणुले दर भागिले 100. आता हे पी फाइंड करायचं आहे. सरळ व्याज किती आहे 5040, एन किती आहे 3, आर आहे 12 भागिले 100. आता पी कसं काढतोय आपण 5040 × 100 डिवाइड 3 × 12 भाग जाईल, कारण 5 आणि 4 9 संख्यांची बेरीज संख्यांची जी बेरीज असते त्याला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. असे 3चे कसोटे म्हणजे 3 एके 3, 3 संग 18, 3 आठे 24, 0. आता 12 भाग जातो याला, 12 एके 12, 12 आणि 48, 0 म्हणजे 14,000 पी असेल. मुद्दल किती असेल 14,000. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना काय असतात? आता चौरस कसा असतोय, हा झाला चौरस. आता लगतच्या भुजा म्हणजे ह्या दोन भुजा परस्परांना काय असंच म्हटलंय, समांतर असतात का. समांतर म्हणजे काय, समांतर म्हणजे असं, म्हणजे हा ऑप्शन होत नाही. तर लघुकोणात म्हणजे काय, लघुकोण म्हणजे हा झाला काटकोन, म्हणजे काटकोनात असतात किंवा लंब असतात असं म्हणू शकतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. आता लघुकोण दिलाय, विशाल कोण दिलाय, पण काटकोन दिलाय का नाही, पण लंब दिलेला आहे, त्यामुळे एकतर काटकोनात असतात किंवा लंब हे उत्तर पाहिजे. लंब इथं ऑप्शन आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 5 किलोग्राम शेंगदाण्याची किंमत 450 रुपये आहे, तर 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत काढा. 5 किलोग्राम शेंगदाण्याची किंमत किती आहे, 5 किलोग्राम शेंगदाण्याची वजन किती आहे, किंमत किती आहे 450 रुपये. मग 1 किलोचं
एका किलोचं वजन किती असणार? 90 रुपये किलो काय असणार आहेत? शेंगदाणे असणार आहेत, बरोबर. तर 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत किती? आता 1 क्विंटल म्हणजे काय? 1000 किलो. एक क्विंटल म्हणजे काय? 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. तर हां, आता 5 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत किती आहे? 450. मग 1 किलोग्रॅमची आपल्याला काढता येते. भागिले 5 म्हणजे 90 रुपये किलो शेंगदाणे आहेत. तर 1 क्विंटल म्हणजे किती? 100 किलो. 100 किलो शेंगदाण्यांची किंमत किती होईल? 1 किलोची 90 म्हणजे 90 गुणिले 100. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. किती होणार हे? 9000 रुपये किंमत होईल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या? M1 दिलेला आहे 15, D1 दिलेला आहे 8, M2 काढायचे आपल्याला आणि D2 दिलेला आहे 6. आता फॉर्म्युला काय आहे? M1 D1 M2 D2. M1 आहे 15, D1 आहे 8, M2 काढायचं आहे आपल्याला, D2 आहे 6. तर M2 काय येईल? 15 गुणिले 8 भागिले हे काय होणार? इकडे गुणिले आहे, इथं काय येणार? भागिले होणार. 3 दुनी 6, 3 पाची 15, 2 चोक 8. M2 काय येईल? 20 स्त्रिया कामावर असाव्या लागतील. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली तर त्या साडीची छापील किंमत किती होती? आता एक छोटी ट्रिक आहे बघा. एखादी वस्तू 100 रुपयाला असली ती 80 रुपयाला देतात. सूट दिल्यानंतर 20% सूट दिल्यानंतर ती 80 रुपयाला मिळते. तर आता इथं सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली. म्हणजे इथं 1120 रुपये येणार. तर एक्स बरोबर किती? म्हणजे छापील किंमत किती असं फाइंड करूया आपण. आता होणार तिरकस गुणाकार. 100 गुणिले 1120 भागिले 80 म्हणजे 1400 रुपये आपले साडीची छापील किंमत आली. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर. एका रकमेची दर साल दर शेकडा 10 दराने 30 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6655 रुपये रास होते तर ती रक्कम काढा. आता रास दिले इथं किती? रास म्हणजे काय असते? ए. पी आपल्याला काढायचा आहे. रेट दिला आहे 10 आणि एन दिलेला आहे 3. आता याचा फॉर्म्युला काय रास काढण्याचा? P1 + R डिवाइड 100 रेज टू एन हा फॉर्म्युला आहे. पी काय आहे? काढायचं आहे आपल्याला. 1 + R किती येणार? 10 डिवाइड 100. एन किती आहे? 3. हे शून्य कॅन्सल होतील. ए किती दिलेला आहे? 6655. पी आता हा तिरकस गुणाकार होईल. 10 गुणिले 1 10 अधिक 1 गुणिले 1 भागिले 10 म्हणजे काय होईल? पी 11 भागिले 10 चा क्यूब. आता क्यूब किती येतोय 11चा? 13 31. 121 गुणिले 11 करा, 13 31 क्यूब येतोय. भागिले 100चा क्यूब किती? 1 वर 3 शून्य. आता हे क्यूब पण आपले पार्ट असले पाहिजेत. त्यामुळे काय होईल? स्पीड येते, गणित फास्ट सोडवून होत आहे. तर 6655 इंटू 1000 होईल डिवाइड 1331. तर हे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होईल, बरोबर पी. आता 1331 गुणिले 5 काय येईल? 6655 गुणिले 5 म्हणजे पी किती असेल? मुद्दल असेल 5000. आपलं उत्तर असेल 5000. पर्याय क्रमांक सी असेल, ती रक्कम असेल 5000. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे इतर पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या भागात अशाच चॅलेंजिंग प्रश्नांसोबत. अभ्यास करत राहा, सराव करत राहा, जिद्द सोडू नका. थँक्यू.